सस्नेह जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो, आज मातोश्रीच्या प्रांगणामध्ये उभे आहोत आणि मातोश्रीचं प्रांगण हे गजबजलंय शिवसैनिकांनी आणि कारण आहे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा, तुमच्या आमच्या कुटुंब प्रमुखांचा हा वाढदिवस। मागे शिवसेनेचे पक्षप्रमुख शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत। खचाखच भरलंय मातोश्रीचं प्रांगण। ही वास्तू म्हणजे पवित्र वास्तू। शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा आज वाढदिवस जरी असला तरी आज आठवण मात्र बाळासाहेबांची येते, कारण बाळासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेली, पावन झालेली ही भूमी आहे, ही वास्तू आहे। आज बाळासाहेबांच्या या पुत्राचा वाढदिवस आहे, आपल्या कुटुंब प्रमुखांचा वाढदिवस आहे आणि शिवसैनिकांचं हे जे प्रेम इथे ओसंडून वाहत आहे, हे प्रेम पाहता शिवसैनिकांनो, भविष्यात हे दिवस महाराष्ट्रात शिवसेनेचेच असणार आहेत। हे काही इथे वेगळं सांगायची गरज नाही। आज खरं तर एवढा हा प्रचंड जनसमुदाय, यांना कसं शिवसेनेचे पक्षप्रमुख तोंड देतील मला माहीत नाही, पण प्रत्येक शिवसैनिकाशी हसून बोलणं, त्याच्या शुभेच्छांचा स्वीकार करणं, त्याला हस्तांदोलन करणं, या सर्व गोष्टी ते अगदी बघा कसे करतायत। पहा जरा, दाखवा त्यांना, ती दृश्य दाखवा। कोणी आपल्या छत्र्या घेऊन येते ज्या त्यांना आपापल्या भागामध्ये वाटायच्या आहेत, कोणी त्यांना शाल घालतंय, कोणी काय काय वस्तू घेऊन येत आहे, त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त त्या वस्तूचं उद्घाटन केलं जातं आहे। प्रत्येक शिवसैनिकाची एक इच्छा असते साहेबांच्या सोबत उभं राहावं, त्यांच्या बाजूला उभं राहून एक क्षण तो कॅमेऱ्यामध्ये टिपावा आणि ते क्षण आपल्या पुढच्या वर्षीपर्यंत ते आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवावेत। आता ते किती शक्य आहे, नाही शक्य, तुम्ही सर्वजण पाहताय, पण काही का असे ना, आज मातोश्रीच्या या प्रांगणामधनं तुम्हा सर्वांना हे क्षण मला दाखवायचे होते, उद्धव साहेब दाखवायचे होते। ही मागे आहे मातोश्री आणि हे आहेत आपले उद्धव साहेब ठाकरे। सप्रेम जय महाराष्ट्र या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकता, जे महाराष्ट्रभरातनं पाहतायत। सप्रेम जय महाराष्ट्र।